फिजिक्सचे क्वेश्चन्स बघायचे आता आपल्याला. पहिलं आहे गती म्हणजे स्पीड. आता प्रत्येक क्रियेकरता तेवढीच विरुद्ध प्रतिक्रिया असते. हे कोणाचं? न्यूटन्सचा लॉ आहे. न्यूटन्स सेकंड नियम. सेकंड नाही आहे, पण हे चुकीचं दिलं. न्यूटन थर्ड लॉ असेल, म्हणजे इथं यापैकी नाही करायला पाहिजे. थर्ड, सेकंड नियम नाही, न्यूटनचा आहे पण सेकंड लॉ नाही. इसवी सनाच्या कुठल्या शतकात आयझॅक न्यूटन याचे गतिविषयक 3 नियम, त्याचं इसवी सन विचारलेलं आहे, ते 17वे शतक आहे. आता एका पाण्याने भरलेल्या रबरी चेंडू तळाशी छोटा छिद्र आहे आणि जर हा चेंडू साधा दोलक करण्यासाठी वापरला तर चेंडूच्या दोलने घेत असताना दोलकाचा दोलन काल डॅश म्हणजे किती असतो? काय होतं दोलन काल? हे प्रथम वाढते, पहिले इन्क्रीज होते, पुन्हा डिक्रीज होते, असं जाते ग्राफ ते. आता उंच इमारतीच्या गच्चीवरून 5 सेकंदानंतर, आता ह्याचं कसं करायचं? 245 मीटर समजायचं, त्याच्या डिवाइड बाय 5 करायचं, त्याचं कॅल्क्युलेशन ते 50 म्हणजे 49 मीटर पर सेकंद. आता फोर्स. जर एखादी जड वस्तू क्षैतिज समांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरून उडली तर त्या वस्तूवर क्रिया करणाऱ्या बल खालीलप्रमाणे आहे. ह्याचं आता इथं ऑप्शन्स वाचायचे. क्षैतिज समांतर दिशेस प्रयुक्त केलेले बल आहे, बरोबर आहे. लंबरूपी अधोगामी दिशेने क्रिया करणारे गुरुत्वीय बल आहे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आहे. फोर्स ऑफ फ्रिक्शन तर असणार, ग्रॅव्हिटी असले फ्रिक्शन असणार, आणि दिशेने कार्य करणारे डायरेक्शन पण असणार, सगळेच आहेत. रेणूमध्ये म्हणजे मॉलिक्यूलमध्ये ॲटम्स डॅश बलाद्वारे एकत्रित ठेवले जाते, त्याचं आहे आंतररेणू, इंटरनल फोर्समुळे. आता पुढीलपैकी कोणते आणि कोणती विधाने सत्य आहे? आता इथं तिसरं पहिलं काय म्हणले? गुरुत्वीय ग्रॅव्हिटेशनल फोर्स फक्त आकर्षक बल आहे, बरोबर आहे. आणि केंद्रीय न्यूक्लिअर फोर्स आकर्षण बल आणि प्रतिआकर्षण बल असू शकतो, नाही. आणि स्थिर विद्युत बल हे आकर्षण प्रतिआकर्षण, हो. स्थिर हे आकर्षण पण असू शकते, प्रतिकर्षण पण असू शकते, पण न्यूक्लिअर फोर्स नसू शकते आकर्षण आणि प्रतिकर्षण. आणि गुरुत्वीय बल हे प्रतिकर्षण आकर्षण असते. आता इथंच बघितलं ना, गुरुत्व बल आकर्षण, गुरुत्व बल प्रतिकर्षण कसं असू शकते? ENC येते ह्याचं. आता गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता उपग्रहामध्ये अंतराळवीर वजन रहित वेटलेस अवस्था अनुभवतो, कारण तिथे उपग्रहातील आतील पृष्ठभाग अंतराळवीर प्रयुक्त होणारे बल हे शून्य असते, नाही. अंतराळवीर एकमेकांकडे आकर्षले जाते, नाही. अंतराळवीर हा कोणत्याही गुरुत्वीय बलाने आकर्षिला जात नाही, वरीलपैकी कोणतेही नाही, फक्त डी आहे. आता पृथ्वीचा एक विशिष्ट ठिकाणी चुंबकीय शिखराचा आडवा घटक म्हणजेच 0.26 एकक असून तेथे उतार कोन 60 डिग्री आहे. आता ह्याचं सॉल्व कसं करायचं? आपल्याला एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला म्हणजेच काय? cos θ = BH/B net. आता B net = 0.26/cos 60. आता सॉल्व केल्यावर 0.52 येते, हे ऑप्शन 1 येते. आता पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या EK इतकी इतकीच गती ऊर्जा आहे, तर पृथ्वी कक्षेबाहेर निसरणाऱ्या किमान केवढी ऊर्जा दिली पाहिजे? EK तेवढीच. आता वस्तूचे वजन सर्वात जास्त असते पृथ्वीच्या ध्रुवावर जास्त असते, सगळ्यात जास्त.
कार्य, वर्क, एनर्जी, पॉवर. आता हे कार्य म्हणजे वर्क. आता दोन वस्तूंच्या अप्रत्यस्त स्थान धडकेच्या इनइलॅस्टिक कोलिजन दरम्यान खालीलपैकी कोणत्या बाबीचे संवर्धन होईल? ह्याचं येते संपूर्ण एक रेषीय ऊर्जा, एक लाईनमध्ये. ऊर्जा म्हणजे काय? आता अणुकेंद्रकाच्या भोवती दुसऱ्या भ्रमणकक्षेत भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉन्सची ऊर्जा 3.4 eV आहे. तर तिसऱ्या आता हे कसं करायचं? हे -3.4 / 2 करायचं, म्हणजेच काय ते नियरली -1.51 eV येते. सॉल्व करायचं, त्याचा अर्ध घ्यायचं. आता जलविद्युत केंद्रामध्ये ऊर्जेचे रूपांतर होते व ती कशी होते? पहिले स्थितिक असते, पुन्हा गती असते, पुन्हा विद्युत असते. स्थिती, गती, विद्युत. जेव्हा 100 डिग्री, आता ह्याचं सॉल्व कसं करायचं? हे kg मध्ये, आता 4200000 ह्याला काय करायचं? हे ग्रामला kg करायचं, म्हणजे इंटू 10 ग्राम इंटू 10⁻³ म्हणजे हे kg कॅन्सल झालं. आता हे के राहिलं, जूलचं kg करायचं का इंटू 10⁻³ डिवाइड बाय 100 इंटू 30. सॉल्व केल्यावर ह्याचं आन्सर येईल, ऑप्शन गेले, ह्याचा आन्सर येते 2.94 किलो जूल. आता एक वस्तू निर्वात पोकळीतून गुरुत्वाकर्षण क्रियेअंतर्गत मुक्तपणे खालील पडत आहे, तर अशा प्रकारच्या क्रियेला खालीलपैकी कोणती बाब स्थिर राहील? संपूर्ण यांत्रिक ऊर्जा. हायड्रोपॉवर प्लांटमध्ये पोटेन्शियल एनर्जी असते बरं का, आणि ते नाही कन्वर्जन कशात करते? कायनेटिक एनर्जीमध्ये. जलविद्युतमध्ये कसं असते? साचलेल्या पाण्यातील स्थितिक ऊर्जाचे विद्युत रूपांतर करणार. साचलेल्या पाण्यामध्ये जी ऊर्जा असते त्याचं रूपांतर. एखाद्या पदार्थाच्या ऊर्ध्व दिशेने फेकलेला असताना त्याची गती ऊर्जा कमी होते आणि स्थितिक ऊर्जा वाढते. तर 10 किलोग्रामच्या वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून 10 मीटर उंच असलेल्या नेल्यास त्या ठिकाणी गुरुत्वीय त्वरण व डॅश म्हणजे 9.8 मीटर पर सेकंद. ह्याचं काय करायचं? हे आता 9.8 बाय 10 म्हणजे मीटर कॅन्सल झालं, इथं पर सेकंड स्क्वेअरमध्ये, आणि हे किलोग्रामचं 2×10 इंटू 10⁻³ हे 10 कतलं, हे 10 कतलं, हे अजून काय होतंय नंतर सेकंड स्क्वेअर आहे ना, त्याचं आपल्याला जूलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग त्याला इंटू त्याचा आन्सर येईल, थोडक्यात डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायचं. 9.8 × 10 असं केल्यावर डायरेक्ट 980 जूल येते उत्तर. कन्वर्जन करून बी काटाकाटी करून तेवढंच उरते, पण त्यामुळे ते डायरेक्ट केलं तरी चालतं, तसं काही नाही. ऊर्जा निर्माण करता येत नाही अथवा नष्टही करता येत नाही, परंतु एका प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत होते. ह्या थर्मोडायनॅमिक्सचा कोणता नियम आहे? हे आहे पहिला नियम आहे, फर्स्ट लॉ. आता चंद्र क्षितिजामुळे नियर द हॉरिझॉन असताना मोठा दिसतो, त्याचे कारण म्हणजे काय? ते आहे दृष्टिभ्रमण, ऑप्टिकल इल्युजन. 1 मिलीग्राम वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर केल्यास किती ऊर्जा मिळू शकते? 9 × 10⁻10 जूल. m वस्तुमान असलेले वस्तूचा v या चालीने गतिमान असेल तर त्याची गतिक ऊर्जा, कायनेटिक एनर्जी, हे 12mv². फॉर्म्युलाच येते 12mv². प्रकाश संश्लेषण क्रियेस हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर डॅश ऊर्जेत करते.
रासायनिक केमिकल. शक्ती म्हणजे पॉवर. आता एका वाफ्याच्या इंजिनाला 3.6 इंटू 10⁹ जूल पर मिनिट दराने उष्णता पुरवली जाते, तर त्यापासून इंजिन 5.4 इंटू 10⁹ जूल पर. ह्याचं कसं करायचं, डायरेक्ट करायचं. 5.4/3.6 ते 10⁹ दोघाचं बी कॅन्सल होऊन जाते. आणि मग ह्याचं काय येते, असं पॉईंटमध्ये येते, मग त्याला इंटू 100 0.15 येते. इंटू 100 केलं तर 15% येते. इंटू 100 केल्यावर 15% येते. उद्वाहकाचे ओझे वाहून नेण्याची कमाल मर्यादा 1800 किलोग्राम आहे. आणि त्याचे काय 2 मीटर पर सेकंदचा इन्व्हर्स आहे आणि 4000 न्यूटन आहे. आणि मोटर यंत्रणा हॉर्स पॉवर मध्ये कन्व्हर्जन केलं तर 59 हॉर्स पॉवर येते. आता दाब म्हणजे प्रेशर. विशिष्ट वारंवारता फ्रिक्वेन्सी असणारा एक ध्वनी तरंगाचा वेव्हलेंथ वेग 336 मीटर पर सेकंद असून तरंग लांबी 3 सेंटीमीटर आहे. मग ह्याला 336 गुणिले 100 डिवाइड बाय 3 केल्यावर 1200 हर्ट्झ येते. आणि दुसरं काय विचारले, वारंवारता काढा आणि ऑडिओबल असेल का. हो, ऑडिओबल असेल. आता स्थिरांक ए चे एकक व्हॅन डर वॉल्स kPa dm6 स्मॉल (-2). विद्युत परिपथातील वितळतार उपकरणाशी एकसर जोडते, उपकरणाशी समांतर जोडते, मिश्र धातूपासून बनलेली असते आणि शुद्ध धातूपासून बनलेली असते. हे काय म्हणजे सिरीजमध्ये जोडलेलं असते आणि ते मिश्र धातूपासून बनलेलं असते. पाण्याच्या थेंबाविषयी पुढील सर्वसाधारणपणे विधाने बघा. आता पाण्याच्या थेंबाचा आकार गोलाकार असण्याच्या पृष्ठताण कारणीभूत आहे. बरोबर आहे. असं गुरुत्वाकर्षण नसतानाही पाण्याचा थेंबाचा आकार गोल असतो. बरोबर आहे. जी पाण्याच्या वस्तुमानाच्या ताणले गेले थेंब तयार होते. हो, म्हणजे तिन्ही करेक्ट आहे. खालील वाक्य विचारात घ्या. टीप म्हणजेच काय, की शिकत्व घटना नसेल तर टीप कागद त्याचे कार्य करणार नाही. रॉकेलचा दिवा वापरणे अवघड होईल. सभोवताली दिसणारी झाडं पृथ्वीवर वाढणार नाहीत आणि शहरात नळाद्वारे पाणी काढण्याची शक्यताच नाही. ह्याचं पहिले येते कारण हे नाही शेवटचं काही. उष्णता हीट अँड टेम्परेचर. व्यावसायिक शीतगृह लोणी आणि किती तापमानावर ठेवले जाते. ते पहिले आहे -20°C. हवेमधील पाण्याच्या बाष्पाची संपृक्तता सॅच्युरेटेड ज्या तापमानाला होते त्याला डॅश म्हणतात. त्याला द्रवणांक ड्यू पॉइंट. डांबराच्या गोळीचे नेफ्थॅलीन आकार काही दिवसांनी कमी होतो. कारण काय, सब्लिमेशन म्हणजे स्पंपलन. कोणत्या प्रक्रियेत स्थायू रूप पदार्थाचे द्रव पदार्थात रूपांतर न होता सरळ वायू रूपात पदार्थाचे रूपांतर होते, त्याला म्हणतात ते सब्लिमेशन, स्पंपलन. सेंटीग्रेड व फॅरेनहाइट स्केल हे कोणत्या तापमानासाठी सारखे असते. -40°ला सेम असते. जर धातूला मेटल उष्णता दिली तर त्याचे तापमान काय होते. त्याचे तापमान वाढते किंवा स्थिर राहते. थू-डी-कोलोन वापरल्याने आपणास हायसे का वाटते. म्हणजे बाष्पातील गारवा मिळतो ना, त्यामुळे. हायग्रोमीटर काय मोजते. हायग्रोमीटर सापेक्ष आर्द्रता मोजते.
1 लिटर पाणी 4 डिग्री सेल्सिअसपासून 3 डिग्री सेल्सिअसपर्यंत थंड केल्यास त्या पाण्याचा आकारमान वाढते आणि घनता कमी होते, डेन्सिटी डिक्रीज होते आणि व्हॉल्यूम इन्क्रीज होते. पाण्याचे असंगत आचरण म्हणजेच पाण्याचे 0 डिग्री सेल्सिअसपासून ते 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढवले असता त्याचे आकुंचन पावते. पाण्याची घनता हे 4 डिग्री सेल्सिअसला उच्च असते, उच्चतम. ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास दवबिंदू ड्यू पॉइंट. वीस ग्राम बर्फाचे 1600 कॅलरी उष्णता दिल्यास त्याचा अंतिम तापमान किती होईल? आता ह्याचं 20 गुणिले हे कन्वर्जन करण्यासाठी 7.718 न मल्टिप्लाय करायचं, मग ते होते नियरली आणि त्याला डिवाइड बाय 1600 करायचं आणि त्याचं येते 0 डिग्री सेल्सिअस येतं. डॅशचे उष्णतेवर संशोधन करून ती एक शक्ती असल्याचे दाखवून दिले. म्हणजेच काय होते, खरं तर ह्याचं डायरेक्ट कन्वर्जन घ्यायचं, 8 मल्टिप्लाय करायचं आणि इंटू 100 करायचं. आता नंतर काय, डॅश याचे उष्णतेवर संशोधन करून ती एक शक्ती असल्याने दाखवून देते. ते आहे बेंजामिन थॉम्पसन. आता 2 ग्राम वस्तुमान असलेले, आता ह्याचं कसं करायचं, 100 डिग्री आहे ना, -30 करायचं, किती येते, 70 येते. 70 गुणिले 2 करायचं म्हणजेच 140 किलो कॅलरीजमध्ये येणार, किलो कॅलरीज. आता वायूचे डॅश आपलं -57 डिग्री सेल्सिअसपर्यंत थंड केल्यास तो स्थायी रूपात जातो तेव्हा त्याला शुष्क कोरडा बर्फ म्हणतात. त्याचं आहे कार्बन डायऑक्साईड, CO2. तरंग आणि ध्वनी, साऊंड वगैरे. आता त्याचं खालील कोण इन्फ्रारेडच्या लहरीचा वापर एकमेकाशी संवाद साधण्यासाठी केला जातो? वेल, गेंडा, हत्ती, तिन्ही, ऑल. वारंवारतेचे फ्रिक्वेन्सी SI एकक काय आहे आणि काय आहे, हे आहे हर्ट्झ, HZ. स्थिर हवेत तरंगाचे प्रसारण होत असताना पुढीलपैकी कोणती राशी कमी होते? ॲम्प्लिट्यूड, आयामन. आता सोलार सेल कशापासून बनलेले असते? सेमी सिलेंड्रिकल. ध्वनी, साऊंड. खालीलपैकी कोणते विधाने ध्वनी साऊंड बरोबर आहे? आता ध्वनी तरंग असतात नाही, हे 20 kHz नसते. ध्वनी तरंगाचा प्रयोग बरोबर आहे आणि अनियतकालीन ध्वनी तरंगाचा गोंधळ म्हटल्या जाते. क आणि ड. खालील निर्देशित ऐकण्याच्या प्रमाणानुसार नागरिकांना ऐकण्याची क्षमता ऐकण्यात बिघड न होता किती आहे? ऐकण्यामध्ये बिघड न होता ती आहे म्हणजे 85 डेसिबल. आता नंतर काय, ध्वनी लहरीच्या प्रसारणासाठी इन केस प्रोपगेशन ऑफ साऊंड वेव्ह, त्याचे ते माध्यम भौतिक वस्तू किंवा पदार्थ आवश्यक आहे. खालील कोणत्या कारणामुळे ध्वनी निर्माण होते? ते म्हणजे माध्यम कणाच्या कंपनामुळे, व्हायब्रेशन्स. सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनीविषयक दर्जा या निकृष्ट ठरण्याचे कारण काय आहे? कारण म्हणजे निनाद. समुद्राच्या खोली मोजण्यासाठी डॅश वापरले जाते, हे माहिती आहे, सोनार तंत्र. उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्या किंवा पावसाळ्यात ध्वनी लांबी अंतरावरून स्पष्ट ऐकू येते, ते म्हणजे हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेची आर्द्रता जास्त असते म्हणून. श्राव्यातील ध्वनिलहरीचा अल्ट्रासाऊंडच्या साहाय्याने बारकाईने केलेल्या तपासणी डॅशसाठी उपयोगी आहे. ते म्हणजे त्याचं काय म्हणजे
गर्भात असलेला दोष समजण्यासाठी बरोबर आहे. हृदयाची झपडाची हालचाल समजण्यासाठी दोन्ही बरोबर आहे. जेव्हा आपण दुर्बल प्रतीची ध्वनी मोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा त्या ध्वनीला डॅशचा वाढ होतो. म्हणजेच काय, एम्प्लिट्यूड. खालीलपैकी ध्वनी प्रदूषकाचे कोणते ध्वनी परिणाम आहे? म्हणजे पहिले श्रवण क्षमता आंशिक कमी होते बरोबर आहे. आणि पुनरुत्पादन यंत्रणेवर वाईट परिणाम होतो बरोबर आहे. गर्भामध्ये विकृती निर्माण होण्याची शक्यता असते बरोबर आहे. मानवी विचार क्षमता आणि संपर्क कौशल्य यावर परिणाम होते बरोबर आहे. उच्च रक्तदाब BP निर्माण होते बरोबर आहे. खालीलपैकी कोणत्या वाक्याची निवड करा? आता ध्वनी लहरीचा वायू पदार्थापेक्षा स्थायू पदार्थाने वेग जास्त असतो बरोबर आहे. हे ध्वनी आता इथंच पोकळीतून नसते जास्त. ध्वनी लहरीच्या अनुलंब लहरी आहे बरोबर आहे. ध्वनी लहरी द्रव पदार्थ मध्ये वायूपेक्षा कमी असते बरोबर आहे. हे पुन्हा बघू.